श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत. आज आपण आपल्या स्वामी परिवारामध्ये एका ताईला आलेला अनुभव त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. एकदा व्यसन लागलं की ते सुटणं खूप कठीण असतं. घर तुटतं, नातं तुटतं आणि मन तर आधीच तुटलेलं असतं. पण जिथे माणसाची आशा संपते तिथून देवाची कृपा सुरू होते. मी मयुरी सोनवणे. माझे मिस्टर दारू पित होते. दररोजची काळजी, तणाव, मनात भीतीच भीती. मी दादांना सांगितलं, दादा माझे मिस्टर दारू पितात, काय करू? तेव्हा दादा शांतपणे म्हणाले, काळजी करू नका ताई, स्वामी पाठीशी आहेत. मी सेवा देतो, ती तुमच्या मिस्टरांनाही सांगा करायला. मी दादांवर विश्वास ठेवला आणि सेवा सुरू केली आणि माझ्या नवऱ्यालाही सांगितलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून सेवा सुरू केली. एकत्र पारायण केलं. हळूहळू काहीतरी बदलायला लागलं आणि एक दिवस मी कल्पनाही केली नव्हती ते घडलं. माझ्या नवऱ्याने दारू पूर्णपणे सोडली. आज त्यांना दारू पिण्याची इच्छाही होत नाही आणि विशेष म्हणजे ते आता वेळेवर लवकर घरी परत येतात. घरात पुन्हा हसू आलं, शांतता आली. ही श्रद्धेची ताकद आहे. हे सेवामागचं सामर्थ्य आहे. स्वामींवर विश्वास ठेवला आणि दादांनी दिलेल्या मार्गावर चाललो. मग अशक्यही शक्य होतं. कधी कधी बदल दिसायला वेळ लागतो, पण जेव्हा तो येतो तो कायमचा आनंद देऊन जातो. दादा, हे सगळं तुमच्या कृपेने आणि सेवेमुळंच शक्य झालं. आज माझं घर पुन्हा आनंदाने भरलं. मनापासून धन्यवाद यशवंत दादांना. जर तुमच्याही आयुष्यात अशा काही अडचणी असतील तर हार मानू नका. श्रद्धा ठेवा, सेवा करा, कारण आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. बघा, ताईंना आज स्वामींनी किती छान अनुभव दिला. म्हणतात ना, जिथे आशा संपते तिथे देवाची कृपा सुरू होते. ताईंनी आणि दादांनी दोघांनी मिळून पारायण केलेत. तर पारायणात एवढा चमत्कार. तर आपणही कठीण प्रसंगात स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात. अडचणींमध्ये योग्य निर्णय घेण्याचीही बुद्धी स्वामी आपल्याला देत असतात. निराश मनाला आशा देत असतात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामी शक्य करून दाखवत असतात. फक्त हे वाक्य श्रद्धा आणि विश्वास ठेवायला आपल्याला शिकवत असते. जेव्हा आपण पूर्ण मनाने स्वामींवर विश्वास ठेवतो आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलू लागते. त्यात मनात श्रद्धा आणि होठावर नाम आणि कर्मात प्रामाणिकपणा असेल तर अशक्यही शक्य करतात स्वामी. आपण जर स्वामींना एक हाक दिली तर स्वामी आपल्या हाकेला धावून येत असतात. या वाक्याची प्रचिती आज ताईंना दिली स्वामींनी. अशीच प्रचिती आपल्या सर्व ताई व दादांना स्वामींनी द्यावी हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. असेच अनुभव आपल्या सर्व ताई व दादांना यावेत व कोणी संकटात असतील तर त्यांच्यापर्यंत अशी माहिती पोचवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ते संकटातून मुक्त होतील. त्यात आपल्या एक पुण्याचा वाटा निर्माण होत असतो. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.